संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरामध्ये आता मान्सूनच्या अनुषंगाने विविध आपण खबरदारी घेत आहोत। त्याच्यामध्ये औषध फवारणी सुरू आहे। काही ठिकाणी पाणी साठलं असेल, गोडं पाणी असेल, विशेषतः डेंग्यू मलेरिया या डासांची साथ फैलावते। त्यामुळं अशा पाण्यावर मलेरिया ऑइल फवारणं या प्रकारच्या कारवाया फॉगिंग संपूर्ण शहरामध्ये चालू आहे 122 वॉर्डमध्ये। तर अशा कारवाया महापालिकेतर्फे आपण सगळे या कार्यवाही करत असतो आणि करत असताना अशा बऱ्याच ठिकाणी असं आढळून येतं की काही बिल्डर्स जे आहेत ते बिल्डर्स त्यांचं कन्स्ट्रक्शन वर्क करताना खुदाई केली जाते आणि पावसाचं पाणी त्या ठिकाणी साठून राहतं। तर अशा वॉर्डमधील जवळजवळ 12 बिल्डर्स आहेत की ज्या ठिकाणी आमच्या घनकचरा व्यवस्थापनच्या टीमने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली। आमचे स्वच्छता अधीक्षक, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक त्यांना बऱ्याच ठिकाणी हे पाणी साठलेलं आढळून आलं। त्यामुळं अशा बिल्डर्सना वॉर्ड ऑफिसर स्तरावरून F वॉर्डवरून आपण नोटिसा इश्यू केलेल्या आहेत की जेणेकरून ते पाणी साठू नये, साठलेलं पाणी त्यांनी निर्गत करावं आणि न केल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल। मी संपूर्ण सर्व जे महापालिका क्षेत्रामधील कन्स्ट्रक्शन करणारे सर्व जे बिल्डर्स असतील, वेगवेगळे असोसिएशन असतील, त्यांना विनंती करतो की जे साथीचे रोग आहेत की विशेषतः जे डासापासून पसरणारे आहेत ते जे काही पाणी साठतं त्या साठणाऱ्या पाण्यामध्ये या डासांच्या आळ्याची निर्मिती होऊन त्यापासून डासांची निर्मिती होते। तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारे आपल्या साईटवर हे पाणी साठू नये याच्याबाबत दक्षता घेण्यात यावी। काही ठिकाणी आमच्याकडून मलेरिया ऑइल ही त्याची फवारणी केली जाते जिथं पाणी साठतं। तर त्याचेही काय असेल तर तसं आमच्या स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांच्याशी संपर्क करून ही जी काही यंत्रणा आहे महापालिकेची त्या यंत्रणेचा योग्य प्रकारे वापर करण्यात यावा। फॉगिंग आणि औषध फवारणी ही महापालिकेकडून जवळजवळ आपल्याकडे 10 वॉर्डसाठी 10 ट्रॅक्टर्स आहेत, त्याद्वारे आपण फवारणी संपूर्ण शहरामध्ये सुरू केलेली आहे।